होतीये. या सगळ्या जगाचा जर विचार केला ना, हे सगळं जग काळाच्या अधीन आहे. महाराज काळाच्या अधीन जरी असलं तरी आपल्याला काळ धन्यतेला नेता येतो, प्राप्त करता येतो. त्याच्याकरता संत भेट अत्यंत महत्वाची आहे. पण ती संत भेट बी सहजासहजी होत नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसे आतुडे, समागम घडे संताचा. आनंद महाराज, तिळातिळानं पुण्याचा संचय करायला लागतो, त्यावेळेस संतांची भेट होते. बसलेल्या मंडळींना मला प्रश्न करायचा आहे, पुण्याचा संचय करावा लागतो याचा अर्थ पुण्य करावं लागतंय. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, पुण्य करणं सोपं आहे का पाप करणं सोपं आहे? तोपर्यंत मी चहा घेऊन येऊ का? बोला ना मग मोकळ्या मनाने. पुण्य करणं सोपं का पाप? देवा बोला. मागणं तर उत्तर आलंय पाप. शिंदेचा पाठिंबा यांनी लवकर काढून घेतला. बोला ना, पुण्य करणं सोपं आहे का पाप? त्याचं उत्तर असं आहे, पाप करणं लय अवघड आहे, पुण्य करणं सोपं आहे. आपल्या सेक्टर 4 मध्ये या ग्राउंडला आपला सप्ताह चाललाय. पुण्याची व्याख्या मला मांडायची दादा. नाही कीर्तन करता आलं तरी काही हरकत नाही, नाही टाळ वाजवता आला तरी काही हरकत नाही, पण कीर्तनाच्या आधी येऊन या मंडपामध्ये तुम्ही नुसता झाडू जरी मारला ना तरी ते पुण्याचं काम आहे. ओ महाराज, ते नाही जमणार आम्हाला. ते नाही जमलं तर सतरंज हाताळायचं तरी काम करताल. कशाचं काम आहे बोला ना? पुण्याचं काम आहे. हे नाही जमणार आम्हाला. तेही नाही जमलं तर पकवाज वाजवतात. त्या पकवाजाला कणिक आणून द्यायचं काम कशाचं आहे बोला ना? बोला ना तुम्ही. आजारी आहे काय? पुण्याचं आहे. नाहीच काय करता आलं तर पकवाजाला ते मधी मधी पकवाजा असा पावडरला हात लावताना ती कमीत कमी पावडर वाटायचं काम तरी करा. आता हे अवघड आहे का बोला ना? नाही. याला काय म्हणतात? पुण्य म्हणतात. नाही महाराज, हे सुद्धा नाही जमणार. मग हे नाही जमलं तरी काय काळजी करू नका. कीर्तनकाराच्या पुढे जो गुळ ठेवलेला असतो ना, फक्त मधी मधी कीर्तनकाराला द्यायचं काम करा. अहो काही मला द्यायच्या ऐवजी ते स्वतःच खातात पण मला देत नाहीत. मी त्यांना सांगत असतो, तू खा पण जागा राहा बाबा, कीर्तन ऐक. परिस्थिती डेंजर आहे. ऐका, मला मुद्दा का मांडायचा आहे? पुण्य करणं सोपं आहे. याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे, मंडपाच्या शेजारी आपण चपला काढतो. चपला काहीच करता नाही आलं तरी चालेल, पण फक्त काय करायचं? पायात चप्पल घालायची आणि घरी निघून जायचं. पायात चप्पल घालायची आणि एका लाईनीत लावायची. हे सुद्धा काम पुण्याचंच आहे. हे साधं काम पुण्याचं केलं ना तर पुण्याचा संचय होतो. देवा, पाप करण्याकरता ठरवावं लागतंय. आणि एक सांगू गणेश महाराज, ठरवून सुद्धा सक्सेस होईल याची गॅरंटी नाही. कारण एक पाप साध्य करण्याकरता, सिद्ध करण्याकरता 100 वेळा खोटं बोलावं लागतंय. म्हणून मला एक मुद्दा मांडायचा आहे, पुण्य करण्याकरता काही अट्टहास करावा लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाहीत. एकच करावं लागतंय, फक्त तुमचा काळ चिंतनात घालवावा लागतोय. देवा, तो काळ चिंतनात गेल्यानंतर महाराज म्हणतात तो काळ धन्यतेला प्राप्त होतो. आणि मी जो अभंग निवडलाय ना, त्या अभंगामध्ये हेच सांगायचंय, तुमचा आमचा काळ धन्यतेला जावं असं वाटत असेल तर महाराज चिंतन केलं पाहिजे. हे मी सांगत नाही. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकावाची गंगा साने, एकावाची गंगा साने,
समर्पक प्रमाण महाराजांचं. चिंतनात जो काळ गेला तो धन्यतेला प्राप्त झाला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ तेने मंगळ मंगळाचं. महाराजांचं प्रमाण फार गोड आहे. काळ कशामध्ये गेला पाहिजे बोला? चिंतनात गेला पाहिजे. दुर्दैव आहे लोकांचं काळ चिंतनात जात नाहीत आणि चिंता केल्याशिवाय लोक राहत नाही. बरं, हे चिंता महाराज लोक करतात, वादक करतात, गायक करतात, ऐकणारे करतात. एवढ्यावरच थांबलंय का? अहो सगळं जग चिंतेत आहे. ज्या नेत्यांनी 50-50 वर्ष चिन्ह जपलं, वाढवलं, मोठं केलं, ते चिन्हच दुसरे घेऊन गेले. केवढे लोक चिंतेत आहेत महाराज. म्हणजे याचा अर्थ मला काय सांगायचं? सगळे चिंतेत आहेत. महाराज लोक सुद्धा चिंतेत आहेत. गाडीला स्टार्टर मारल्याबरोबर महाराज लोकांची चिंता काय? बुक्का तर व्यवस्थित लावतील ना. हा बुक्का ज्यांना समजला त्यांना धन्यवाद. म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक जण चिंतेमध्ये. ऐकणारे लोक सुद्धा म्हणतात पोरग चांगलं बोलतोय, महाराज चांगला बोलतोय, नवशात थांबतोय का नाही काय माहिती. चिंता आहे. एक सांगू, माणसं सध्या चिंतन करत नाहीत आणि चिंता करतायत. याच्या पुढे बोलू, चिंता जरी केली ना तरी स्वतःची करत नाहीत, दुसऱ्याची करतायत. गणेश महाराजांना एवढे कार्यक्रम कसे काय? वा 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 वा, लय गोड ऐकताय राव तुम्ही कीर्तन. योगेश महाराजांना एवढे कार्यक्रम कसे काय? एक बोलू देवा, त्यांनी त्यांचा काळ चिंतनात घालवल्याचा परिणाम आहे. हे कुणालाही मिळत नाही देवा. आज हे आमचे हार्मोनियम वादक कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं म्हणजे सोपं नाही दादा. टाळ या शब्दाची व्याख्या करताना एकच वाक्य बोलतो, टाळ आपण जर गळ्यात घेतला ना तर आपल्या जीवनातला तो विटाळ नष्ट करतो. ही ताकद टाळामध्ये. म्हणून तुकोबारायांनी सांगितलंय, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चार. हे हार्मोनियम सोपं नाही महाराज. मी सांगत असतो योगेश महाराज, साधना करताना माणसाजवळ काही गोष्टी पाहिजेत तरच तो साध्यापर्यंत पोचला जातो. हे हार्मोनियम सोपं नाही. पण त्या हार्मोनियममध्ये 7 स्वर आहेत. सारे गम पद नि सा. हे 7 स्वर मला सांगताना बाबा मला एक सांगायचं आहे का माहिती आहे? पहिला स्वर सा आहे, ही तुमच्या जीवनातली साधना आहे. आणि माणसाच्या प्रत्येक जीवनात साधना ही असतेच. साधना केल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. पण ती साधना कशी केली पाहिजे? पहिला सा हा साधनेतला आहे. दुसरा र रियाजातला आहे. तिसरा ग गांभीर्यता आहे. म माधुर्यता आहे. पवित्रता आहे. धैर्यता आहे. निरागसता आहे. तुमच्या साधनेमध्ये या सगळ्या गोष्टी असतील तर शेवटचा 6 साध्याचा आहे. लक्षात असू द्या. आम्हाला साध्यापर्यंत जायचं असेल, सगळ्यात महत्त्वाची भूमिका आमची साधना चांगली पाहिजे देवा. म्हणून हे सगळे गोड मंडळी आहेत. मला मुद्दा का मांडायचा आहे की माणसं चिंता करतात. बरं, स्वतःची करावी, दुसऱ्याची करतात. एक बोलू, सध्या माणूस स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. याच्या पुढचं विधान असं आहे, कधीतरी दुसऱ्याच्या दारामध्ये मदतीचं झाड लावा, आनंदाची फुलं तुमच्या दारात पडल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे. फक्त मला एकच मुद्दा मांडायचा आहे की जीवन जगत असताना या गोष्टी घडल्या पाहिजे. महाराज, तुम्ही आम्ही चिंतेमध्ये यात नवल नाही. सगळे संत सुद्धा चिंतेत आहेत. तुकोबाराय सुद्धा चिंतेत आहेत. तुकोबारायांची चिंता काय? संत मला कधी भेटतील, देव मला कधी भेटेल, देव माझ्यावर कृपा कधी करेल. तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा, कै मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त मला वाटतं हे प्रमाण सगळ्यांचंच पाठे. कायमी उद्धार पावे, काय कृपा करीन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराज प्रमाण देत असताना अनेक प्रमाण देतात. महाराज, देव मला कधी भेटेल, पुसावेसे ह्याची वाटे, जो जे भेटे तयासे देव कृपा करील, काय मज लाज राखेल. हे सगळं मांडत असताना भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा,
भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, हे देवाला गेली तळमळ व्यथा. तुकोबाराय प्रत्येक व्यक्तीला विचारताय, माझा देव मला कधी भेटेल, माझे संत मला कधी भेटतील. या अंतकरणामध्ये यातना पाहिजे, भावना पाहिजे. दादा, या सगळ्या गोष्टी मांडताना मला एकच सांगायचंय, तुकोबाराय वाचा. तुकोबारायांचं जीवनचरित्र आहे. यातिशूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केल्याचा प्रश्न तुम्ही संती. हा 21 चरणाचा अभंग वाचला तर तुकाराम महाराज म्हणतात, मला कीर्तन सुद्धा करता येत नव्हतं. आमच्या गावामध्ये भजन करी पुढं भजन म्हणायचे, मी द्रुपद म्हणण्याचं काम करायचो. इतकी प्रतिकूल परिस्थिती माझ्या महाराजांची. अशाही परिस्थितीमध्ये दुष्काळ पडला, बायको मेली, मुलगा मेला. गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली अवस्था तुकोबारायची. पण ते तुकोबाराय तरी छातीला हात लावून सांगताय, धन्य काळ संत भेटी, याचा विचार केला पाहिजे देवा. कशामुळं माझा काळ धन्य त्याला केला? त्याचं एकच कारण आहे. त्याचं एकच कारण आहे की योग्य वयामध्ये, योग्य वेळेमध्ये मला ज्ञानोबारायासारख्या संतांनी सांभाळलं. मला योग्य वयामध्ये, योग्य वेळेमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम साधू संतांनी केलंय. हात जोडून विनंती करतो तुम्हा सगळ्यांना, आम्हाला योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर दादा या व्यासपीठावर न बोलतो, वारकरी संप्रदायाशिवाय तुम्हाला पर्याय नाही, हे लक्षात असू द्या. जीवाचा उद्धार करायचा असेल, आत्मउद्धार करायचा असेल तर महाराजांची भाषा आहे, त्या संतांना शरण जा, त्या देवाला शरण जा. महाराजांनी प्रमाण दिलंय, कायमी उद्धार पावेन काय कृपा करीन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. दादा विनंती आहे माझी, जीवन जगत असताना निश्चितपणानं वारकरी संप्रदायाच्या बरोबर चला. या व्यासपीठावर सांगतो, तुम्ही वारकरी संप्रदायाबरोबर चाललात तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद वारकरी संप्रदायामध्ये. लय गोड मंडळ आहेत बरं का. व्यासपीठावर उभं राहिल्याच्या नंतर काही काही वेळेस पाठांतर केलेलं विसरतं महाराज. पण हे व्यासपीठ 23 वर्षाची तपश्चर्या आहे. कसल्याही माणसाने फेटा बांधला ना तरी इथं बोलायला लावणार हे व्यासपीठ आहे. इतकी पवित्र जागा आहे. आता योगेश महाराज, काही काही गावं अशी आता मी डिलीट मारायला सुरुवात केली त्यांना. त्या गावात एक तर पाठ केलेलंही आठवत नाही, नवीनही काही सुचत नाही वरपे बाबा. आणि दुसरी गोष्ट, ज्यांच्या पुढं कीर्तन सांगतोय ते नेमकी बहिरे आहेत का शहाणे आहेत हे कळत नाही. का? ते हसले तरी हसत, हसवले तरी हसत नाहीत, रडावले तरी रडत नाहीत. मला असं वाटतं मी मुख्याच्या गावाला आलोय, बहिरेच्या गावाला आलोय का काय, काहीच कळत नाही, काहीच बोलत नाही. आणि एक दुर्दैव असं आहे, तिथं माझा वेळ सुद्धा लवकर जात नाही. इकडचं तिकडचं सांगतोय तरी 8 वाजून 5 मिनिटं, 8 वाजून 10 मिनिटं घड्याळच पुढं सरकत नाही. आणि आता तुम्ही ऐकणारे गोड आहेत, गाणारे गोड आहेत, वाजवणारे गोड आहेत, पण घड्याळ काय थांबायला तयार नाही. काळजी करू नका, एक 15 ते 20 मिनिटामध्ये 9:45च्या आसपास घड्याळ जाणार आहे. मुंबईमध्ये कीर्तनकाराच्या हिशोबाने करायचं नाही, ट्रेनच्या हिशोबाने करायचं. बरोबर बोललो ना मी? हा, हे सगळ्या गोष्टी मांडत असताना मी मुद्दा का मांडला की जीवन जगत असताना संत भेट अत्यंत महत्वाची. महाराज का संत भेट करायची त्याचं एक कारण सांगतो. लोखंडाचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर परिसाचा स्पर्श झाला पाहिजे. मेलेल्या मनुष्याला जिवंत व्हावं असं वाटत असेल तर त्याला अमृत पाजलं पाहिजे. तसं भरकटलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणायचं असेल तर त्याला ज्ञानोबाराय तुकोबारायचेच विचार पाहिजे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार पाहिजे.